हॅलो फ्रेंड्स. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये मागील 1.5 वर्षापासून कॅश मार्केटमध्ये कोणालाही रिटर्न्स नाही आहेत. आपण टेक्निकल ॲनालिसिस जर निफ्टीचं पाहिलं तर आपण कन्सोलिडेशन फेजमध्ये आहोत. मी तुम्हाला दाखवतो की प्राईस आणि टाईमचं कोरिलेशन्स कसं लावायला पाहिजे आणि टाईमली आपण इन्व्हेस्टमेंट कशी करायला पाहिजे हे तुम्हाला मी टेक्निकल ॲनालिसिसमध्ये दाखवतो. पाहूया निफ्टीचा वीकली ॲनालिसिस चार्ट. हा पहा, हा जो चार्ट आहे तो निफ्टी वीकली चार्ट आहे. निफ्टीचं टेक्निकल ॲनालिसिस आपण जर वीकली बेसिसवर केलं तर आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसमध्ये मार्केट कसं रीड करता येईल हे तुम्हाला मी दाखवतो. DNA ऑफ स्टॉक मार्केट इज नथिंग बट द प्राइस अँड टाइम. या म्हणजेच आपल्याला प्राइस आणि टाइमचं कोरिलेशन करता आलं पाहिजे, राईट. सो मी तुम्हाला दाखवतो. हा जो निफ्टीचा जो कन्सोलिडेटेड पार्ट आहे तो साधारणतः 1 वर्ष 7 महिने आहे. म्हणजेच मार्केटनी पहिला टॉप जो बनवलेला आहे तो 23 सप्टेंबरला 2024ला बनवलेला आहे आणि त्यावेळेस त्याची प्राइस होती 26,277. त्यानंतर मार्केट एक मेजर करेक्शनमध्ये गेलं आणि मार्केटमध्ये 7 एप्रिल 2025ला एक बॉटम बनवला आहे 21,743. आपण आता फक्त प्राइस आणि टाइम याचं कोरिलेशन करत आहोत. मार्केटने सेकंड टॉप जो बनवला तो 5 जानेवारी 2026ला बनवला आणि मार्केटने जो न्यू बॉटम बनवला तो परत 1 एप्रिल 2026ला बनवला. म्हणजे मार्केटमध्ये 2 टॉप बनले आणि मार्केटमध्ये 2 बॉटम बनलेले आहेत. या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपण काय शिकले पाहिजे की 1 वर्ष 7 महिने मार्केट हे कन्सोलिडेशन किंवा एका फेजमध्ये आलेलं आहे. त्याला आपण कन्सोलिडेशन फेज म्हणतो. याच वेळेस आपण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे होतं, आपण 7 एप्रिल 2021ला या बॉटमला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, बिकॉज दिस इज द स्ट्रॉंग डिमांड झोन ऑफ द मार्केट. आणि जर आपली ही संधी मिस झाली, हा बॉटम मिस झाला, तर आपल्याला सेकंड चान्स आहे 1 एप्रिल 2026. म्हणजे या बॉटममध्ये या मंथमध्ये प्रत्येक स्टॉक हा 20 ते 30% रिमूव्ह झालेला आहे, अप झालेला आहे, सॉरी. हे जे पॉझिटिव्ह करेक्शन झालेलं आहे स्टॉकमध्ये देखील, म्हणजेच काय की 1 एप्रिल 2026चा आपल्याला बॉटम रीड करता आला टेक्निकल ॲनालिसिसच्या बेसिसवर. म्हणजे मार्केटने आपल्याला किती चान्स दिले इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी? 2. 7 एप्रिल 2025 अँड नाव 1 एप्रिल 2026. टेक्निकलचा हा फायदा होतो की आपल्याला या बॉटमला बाय करता येतात स्टॉक, आणि स्टॉक या मंथमध्ये एक्झॅक्टली 20 ते 30% अप साईडला मुवमेंट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला 20 ते 30% पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत. सो मार्केट तुम्हाला संधी देता इन्व्हेस्टमेंट करायची. डोंट मिस दिस अपॉर्च्युनिटी टू इन्व्हेस्ट इन द स्टॉक मार्केट. नेक्स्ट मे मंथ इज द फुल ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑफ सो मेनी स्टॉक्स. तुम्हाला ह्या मंथमध्ये, पुढच्या मंथमध्ये तुम्हाला भरपूर इन्व्हेस्टमेंट करायची संधी आहे. आय होप तुम्हाला निफ्टीचा वीकली चार्ट ॲनालिसिस समजला असेल. यातून आपण 2 गोष्टी शिकल्या. एक प्राइस आणि टाइम कोरिलेशन्स. मार्केटमध्ये 2 टॉप आणि 2 बॉटम बनले होते. मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करायला पाहिजे? बॉटम प्लेसला. 2 बॉटम क्रिएट झाले होते, एक एप्रिल 2025 आणि आता लेटेस्ट एप्रिल 2026. आपण काय करतो, मार्केटमध्ये वाट पाहतो की आपल्याला योग्य प्राइस कधी मिळेल. मार्केट आपल्याला 2 अपॉर्च्युनिटी देत आहे, हे टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला समजलेलं आहे. You are scared when market goes down, and when market goes up, you feel you are so late. So don't be confused in this market. Confused म्हणजे तुम्हाला काही मिळणार नाही. You have to take action in the market. Safety is good, but over safety is expensive. So don't be late. Start investing in the market. This is the best opportunity in the Indian stock market to invest in valuable stocks. आय होप तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल ही गोष्ट समजली असेल. थँक्यू.